हॅलो तारा फॅमिली, कसे आहात सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. तर आज आपण बघणार आहोत खूप स्पेशल असं आज व्हिडिओ बनणार आहे. 3 मार्च 2026ला लागणार आहे चंद्रग्रहण. हा नेमका थोडासा वेगळा असणार आहे. हा थोडासा लालसर असणार आहे, त्यामुळे त्याला म्हणणार आहोत ब्लड मून. आज आपण जाणून घेणार आहोत या चंद्रग्रहणाचा आध्यात्मिक अर्थ काय आहे, एनर्जी लेवलवर काय बदल होत आहेत आणि टॅरो कार्ड्सद्वारे काही खास राशींसाठी पुढचे 40 दिवस कसे जाणार आहेत, कसे असणार आहेत. ते खास राशी नेमका कोणत्या ते आपण पुढे बघणार आहोत. चंद्रग्रहण म्हणजे काय? चंद्रग्रहण तेव्हा घडतं जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि चंद्रावर पृथ्वीची सावली पडते. ब्लड मून म्हणतात कारण त्यावेळी चंद्र हा लालसर असतो. ओके, तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये चंद्र म्हणजे काय? तर भावना, मन, इमोशनल एनर्जी, रिलेशनशिप रिप्रेझेंट करतं. तर चला मग बघूया पुढच्या त्या राशी, लकी राशी 4 आहेत, त्या नेमका कोणत्या. ओके, तर पहिली राशी आहे वृषभ राशी. चला मग बघूया वृषभसाठी काय कार्ड्स येत आहे. ओके, तर हे कार्ड अबंडन्स आणि ग्रोथ दर्शवत आहे. नवीन ऑपॉर्च्युनिटी आणि पॉझिटिव्ह चेंजेस सुरू होण्याची एनर्जी दिसते आहे. तर वृषभ राशीसाठी तुमच्यासाठी हा काळ खूप पॉवरफुल आहे. पैशांबाबत गुड न्यूज येणार आहे. नवीन क्लायंट्स किंवा कामाची संधी तुम्हाला भेटणार आहे. कॉन्फिडन्स वाढणार आहे. अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत. सरकारी कामे लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत आणि युनिवर्स तुमची स्टेबिलिटी तुम्हाला देण्याची संधी देणार आहे. ओके, तर हे होतं वृषभ राशीसाठी आणि ही एनर्जी 40 डेजसाठी वर्क होणार आहे. ओके, आता आपण बघणार आहोत दुसरी राशी. दुसरी राशी आहे कन्या राशी. तर हे काळ मेहनतीचं फळ, त्यानंतर सक्सेस, नशिबाची साथ असं दर्शवतं. तर कन्या राशीसाठी करिअर ग्रोथ राहणार आहे. बॅलन्सिंग प्रोसेस राहणार आहे, म्हणजे 2 गोष्टींमध्ये तुम्हाला प्रॉपर बॅलन्स गोष्टी करता येणार आहेत. त्यानंतर हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे. नशिबाची साथ मिळणार आहे. ज्या गोष्टी खूप स्टक होत्या त्याच्यामध्ये ग्रोथ बघायला मिळणार आहे. काही लर्निंग गोष्टी शिकायला भेटणार आहेत आयुष्यात. एक स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट म्हणजे सेल्फ इम्प्रूव्हमेंट जी असते, एक बदल, एक बघण्याचा नजरिया, लाईफमध्ये काही गोष्टी अशा समोर येतील ज्याने तुम्ही तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कराल. तर या सगळ्या गोष्टी अपग्रेड व्हाल. सो अशा पद्धतीची परफेक्ट ग्रोथ तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर ही जी ग्रोथ आहे ती तुम्हाला कन्या राशी या 40 दिवसांमध्ये आफ्टर मून तुम्हाला ग्रहणानंतर बघायला मिळणार आहे. सो ऑल द बेस्ट. तर आता आपण बघणार आहोत पुढची राशी नेमकी कोणती. तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ओके, आणि ज्या राशींची तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तर पुढची राशी, तिसरी राशी आहे तुला राशी. तर हे कार्ड आपल्याला क्लिअरिटी, ट्रूथ आणि पॉवरफुल डिसिजन दर्शवतं आहे. ओके ओके, म्हणजेच काय नेमकं, तर ट्रूथ तुमची ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात ज्या घडत आहेत ना त्याला एकदम क्लिअरिटी मिळेल, एकदम स्पष्टता राहील आणि एकदम सरळ मार्गी गोष्टी घडतील. ज्या अशा आडव्या तिडव्या होत्या, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप गोंधळलेल्या आहेत, तर त्या गोष्टी स्पष्ट होतील तुमच्यासमोर. तर तुला राशी रिलेशनशिपमध्ये स्पष्टता येणार आहे. पैशामध्ये ग्रोथ आहे, पण ती ग्रोथ कशी आहे, तर तुम्ही ज्या गोष्टी नवीन नाही पण जी गोष्ट तुमची ऑलरेडी ज्या ग्रोथमध्ये तुम्ही आहात त्याला एक क्लिअरिटी मिळेल, एक दिशा मिळेल, एक योग्य दिशा मिळेल. त्यानंतर नवीन विचार तुमच्यामध्ये माइंडमध्ये येण्याची चान्सेस आहेत. एक क्रिएटिव्ह माइंड किंवा एक आयडियाज नवीन येतील. एक बिझनेसकडे कल वाढणार आहे तुला राशी तुमच्या. तर या सगळ्या गोष्टी या 40 दिवसांमध्ये घडतील आणि ग्रोथ तुमची एकदम भरपूर राहील. आणि जे काही या 40 दिवसात तुम्ही कराल त्याची ग्रोथ पुढेही देखील बघायला मिळणार आहे.
सो ऑल द बेस्ट. आता आपण बघणार आहोत चौथी अँड लास्ट राशी. या राशीबद्दल इतकंच सांगेन, म्हणजेच काय तर हार्ट आणि लॉजिक या दोन्हींचा बॅलन्स तुम्ही नीट करू शकणार आणि मग निर्णय घ्याल. ओके, आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला एकदम छान मिळणार आहे. चला मग चौथी राशी कोणती ती बघूया. आता अंतिम कार्ड आहे, अंतिम ऊर्जा आहे, अंतिम राशी आहे. तर तुमच्या आधी ज्या मी 3 राशी बोललेल्या आहेत तुमच्या ओळखीत, त्या राशीबद्दल कोण नातेवाईक फ्रेंड सर्कल असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांचे मार्ग भेटतील. तर आता अंतिम राशी आहे ती वृश्चिक राशी आहे. तर हे जे कार्ड आहे ते खोल बदल, भावनिक मोकळेपणा दर्शवतं. जे अडकलेले आहेत, गुंतलेले आहेत किंवा बराच काळ स्पष्ट होत नव्हतं ज्या गोष्टी, ते आता हळूहळू सुटणार आहे. तो धागा सुटणार आहे जे गुंतलेला होता आणि तुम्हाला सरळ मार्ग भेटणार आहे. तर वृश्चिक राशी सध्याच्या आयुष्यात काही गोष्टी गुंतलेल्या आणि गोंधळलेल्या वाटू शकतात. ओके, तर मनावरील जडपणा कमी होण्यास सुरुवात होईल. लपलेल्या गोष्टी किंवा सत्य समोर येईल. जुन्या सवयी आणि विचारांमधून बाहेर पडण्याची संधी या 40 दिवसात तुम्हाला बघायला मिळणार आहे. आतील ताकद आणि आत्मविश्वास तुमचा खूप मजबूत होणार आहे. ओके, तर ह्या असं होतं हे 4 राशींबद्दल जे चंद्रग्रहणाचा इफेक्ट 40 दिवसांचा. तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटमध्ये तुम्हाला जे काही व्यक्त करायचे तुम्ही करू शकता आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.